रायगडच्या कर्जत तालुक्यातील वाघरणवाडी आणि आदिवासीवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत बिकट आणि दयनीय अशी अवस्था झाली आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलमाती साचली आहे। त्यातूनच विद्यार्थी आणि ग्रामस्थांना वाट काढत प्रवास करावा लागतोय। त्यामुळे या ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना हक्काचा चांगला रस्ता मिळणार कधी अशी आशा व्यक्त केली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे रायगडचे प्रतिनिधी प्रसाद अटक यांनी। असणाऱ्या कर्जत तालुक्यातील हालिवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये वाघरणवाडी जे आदिवासी समाजाची वस्ती आहे त्या वस्तीवर जाणारा हा जो रोड आहे आपण या छायाचित्रांमध्ये पाहू शकता। वाघरणवाडी जी आदिवासी वाडी वस्ती आहे, लोकवस्ती आहे, तिथे आदिवासी समाजाचे काही घरं आहेत। त्यांना याच अशा चिखल मातीतूनच त्यांना प्रवास करावा लागत आहे। ज्या ठिकाणी जर आपण विद्यार्थी पाहिले, विद्यार्थी शाळेला जातात, त्यांचे गणवेश देखील या चिखल मातीतून प्रवास केल्यामुळे माखून जातात। शाळेला जात आहेत मात्र त्यांना या चिखल मातीतूनच वाट काढावं लागतंय। या विद्यार्थ्यांचे पालक आपल्यासोबत बोलण्याकरतात। तुमचे विद्यार्थी आहेत, चिखलातून जावं लागतंय आणि तुम्हाला किती वर्षापासून त्रास सहन करावा लागतोय? आम्हाला जवळजवळ 7-8 वर्ष झालेत या रस्त्याच्या मुळे आम्हाला लय त्रास होतोय। माझा मुलगा एक 11वीला आहे, जर पडला तर त्याला घरी यावं लागतोय ना, जर घरी आला तर त्याला मोबाईल नाही का काय नाही, त्याला अभ्यासाचा पण लय त्रास होतोय। आणि घरी आला का मग तो विचारत पडतो, डिप्रेशन मध्ये जातोय का मी उद्या शाळेत गेलो तर मला सर काय बोलतील, मारतील, आणि मग ते विचारत राहतो। मग त्याचा खाडा झाला का दुसऱ्या दिवशी जाण्याचं पण बंदी करतोय। तरी त्याला आम्ही जबरदस्तीने या चिखलामधून पाठवतोय का बाबा तू जा, तू शिकशील तर आमचा पुढचा काय आहे ते होईल भविष्य चांगला। पण त्याच्यासाठी त्या रस्त्याने तर आम्हाला लयच हे केलंय। असा रस्ता असला तर आमची पुढची ही पिढी तर चालेल, याच्यानंतर दुसरी पिढी होईल ते रस्त्याने तर कधी जाऊच शकणार नाही। ताई काय सांगाल, एकंदरीत आज आपण जर या ठिकाणी पाहिलं रस्ते खूप बिकट आहेत आणि तुम्ही देखील तुमच्यातले एक माणूस गमावलेला आहात आणि शासनाला काय सांगाल? काय नाही, आता परत दुसरी बारी तरी असं कोणी गमावू नये आमची, म्हणून जरा शासनानं काळजी घ्यावा, रोड आम्हाला बनवून द्यावा एवढीच सरकारला विनंती आहे आमची। पण बघितलं या ठिकाणचे हे जे ग्रामस्थ आहे त्या ग्रामस्थांना हा जो चिखल मातीतून तुडवत जो आहे तो प्रवास करावा लागतो। आपल्यासोबत छोटे छोटे विद्यार्थी आहेत, आता तरी या विद्यार्थ्यांची व्यथा जी आहे ती शासनाने समजून घेणं महत्वाचं आहे। एकीकडे सांगितलं जातंय विद्यार्थ्यांना शिकवा, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, मग या विद्यार्थ्यांनी या चिखल मातीतूनच प्रवास करायचा का? शासन आता तरी जागे व्हा, या विद्यार्थ्यांना शिकू द्या, शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता द्या, एवढीच काय ती मागणी। आता तरी स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्याचे आमदार व प्रशासन आता तरी जागे होणार का व हा रस्ता डागडुजी करणार का हेच पाहणे महत्वाचं ठरणार आहे। प्रसाद अटक, LS मराठी, कर्जत, रायगड।